मांढरगडावर एकीकडं स्त्री शक्तीचा आदिमातेचा जागर सुरू आहे. पौष महिन्यात सुरू झालेली ही यात्रा आता त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. एकीकडं भक्तीचा जागर सुरू आहे, तर दुसरीकडं अंधश्रद्धेचा डोंगर उभा राहतोय. आपण बघू शकतो, ह्याला अंधश्रद्धेचं झाड म्हणून संबोधता येईल. या झाडावर भरपूर काळ्या भावल्या, भरपूर लिंबू, टाचण्या टोचलेले तुम्हाला लिंबू दिसू शकतात. हे दाभण आहे, हे बिब्बा आहे, हा लिंबू तर एकदमच खराब झालेला आहे. असे काही फोटोज आपल्याला इथं बघायला मिळतात. जसं हे बघू शकतो की हे नवरा बायकोंचे फोटो आहेत. हा फोटो एका पूर्ण कुटुंबाचा आहे, ज्याच्यात त्यांची मुलगी आणि आई बाबा बघायला मिळतात. अशा काही चिठ्ठ्या पण आहेत. आता ह्या चिठ्ठी जर आपण उघडली तर या चिठ्ठीमध्ये लक्षात येतं, आपण वाचून बघूया ही चिठ्ठी काय सांगते. या चिठ्ठीत असं म्हटलंय की आमच्यावर जे काही करणी भानामतीची चेडे पित्र जाणून बुजून आमच्या पाठीमागं लावलेले, ते सगळे आई काळूबाई तुझ्या पायाखाली कुंटून जाऊ दे. कोणाची वाईट भावना आम्हाला त्रास देऊ नये. अशा पद्धतीचं आमच्यात भांडणं होत आहेत, ती भांडणं कमी व्हावीत. म्हणजे हे एखाद्या महिलेनं तिचा संसार वाचवण्यासाठी, एखाद्या आईनं तिच्या मुलाच्या भवितव्य चांगलं व्हावं, कोणीतरी माझ्यावर करणी करतंय, कोणीतरी माझ्यावर भानामतीचे काही प्रयोग करतंय, असा काहीसा समज जो आहे तो सगळा अंधश्रद्धेचा समज आपल्याला इथं बघायला मिळतो. काळ्या कापडामध्ये गुंडाळलेलं हे आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर आत बरेच फोटो आहेत आणि बरीच घाण. आता ह्याच्यात तुम्हाला दिसेल एक महिलेचा फोटो आहे आणि या महिलेच्या फोटोला आई काळूबाईनं काही त्रास द्यावा असं सांगितलेलं आहे. हे जरी जुनं दिसत असलं तरी इथं आपल्याला काही चिठ्ठ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं बांधलेल्या दिसत आहेत. हे अगदी ताजं कोणीतरी काहीतरी लिहून गेलेलं आहे. आपण प्रयत्न करूया ह्या चिठ्ठीमध्ये काय आहे ते वाचण्याचा. आता या चिठ्ठीमध्ये, ही चिठ्ठी कोणाची आहे? कांचनला फक्त गणेश दिसावा, गणेश दिसावा. कांचनला गणेश भेटायची तडफडली पाहिजे. कांचन आणि गणेश हे एकत्र येऊ देत. 2 दिवसात कांचनने स्वतः गणेशला फोन केला पाहिजे. म्हणजे हे कोणाच्या तरी प्रेमाचं प्रतीक सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतंय. म्हणजे हा गणेश बहुतेक कांचनला भेटत नसावा आणि त्यासाठी देवीकडं या पद्धतीनं, म्हणजे कुठल्या तरी तरुणीनं तिच्या मैत्रिणीसाठी मांडलेलं साकडं आहे. अशा आपण अजून चिठ्ठ्या बघू शकतो. आता ही एक अशीच ताजी चिठ्ठी दिसतीये. बहुधा तरुणांमध्ये असा गैरसमज किंवा अशी एक श्रद्धा दिसतीये की असं आपण देवीच्या इथं जर काही मांडलं तर फोटो, याच्यातून एक फोटो पडलाय. चिठ्ठीत लिहिलंय की फक्त नवरा नवरा करावा, माहेरी जायचं कमी करावं, सांगेल ती गोष्ट ऐकावी, देवाला मानावं, घरामध्ये लक्ष असावं. म्हणजे वडिलकीच्या नात्यानं आपल्याला काही गोष्टी ज्या सांगायच्या असतात तर त्या सुद्धा देवीच्या आधारानं आणि अंधश्रद्धेचा आसरा घेऊन या गोष्टी इथं या झाडावर सांगितलेल्या दिसतात. आपण आणखीन काही चिठ्ठ्या इथं आपण बघू शकतो. कोगळा दिसतो आणि कोणीतरी ताजी कशाची तरी पूजा केलेली आहे असं एक अगदी चित्र भयंकर असं दिसतं. लोकांनी अशा पद्धतीने पूजेचा घाट घातला. अंधश्रद्धेची ही बाजू खूप पुढारलेल्या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाजू दिसणं. आपण इथं अजून एक बघू शकतो. हे कुठल्या तरी महिलेचा ब्लाऊज आहे.
असं मानलं जातं की जर आपल्याला एखाद्या महिलेला त्रास द्यायचा असेल तर तिच्यावर जर करणी करायची असेल तर आपल्याला तिचे काही तिनं वापरलेल्या वस्तू गरजेच्या असतात आणि हे त्याचाच एक भाग आपल्याला बघायला मिळतो. इथं तर कोणीतरी वापरलेला अगदी नेलपेंट सुद्धा ह्या पुरचुंडीमध्ये बघायला मिळते. इथं एक चप्पल पण आपल्याला दिसतीये. ही सुद्धा चप्पल कुठल्या तरी महिलेची आहे. महिलेनं वापरलेली ही चप्पल किंवा तिच्या वापरलेली एखादी गोष्ट आपण आणली तर जास्त तीव्रतेनं देवी कोपू शकते अशी एक अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेचा एक भाग आपल्याला इथं बघायला मिळतो. आता ह्या ह्याला तर टाचण्या आणि हे दोन्ही पण टाचण्या ते हे ही हिजडा आमच्याहून पेट में से निकल करके लकवा मार देने का होना. बापरे, म्हणजे हिला लकवा मारला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण जगभर प्रसिद्ध आहोत, पण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावर हे अंधश्रद्धेचं झाड बघितल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुरोगामी आहोत का याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते. सगळ्यात महत्त्वाचं इथं जेवढ्या काही आपण अंधश्रद्धेच्या चिठ्ठ्या बघितल्या या सगळ्या चिठ्ठ्या लिखित स्वरूपात आहेत. या अंधश्रद्धेचा एक पार्ट असा दिसतो की कदाचित देवी इथं येईल आणि त्या चिठ्ठ्या वाचेल. इतक्या वर्षात देवीनं कधी त्यातल्या एकही चिठ्ठीला हात लावलेला नाही, तरीही भाविक येतात आणि अंधश्रद्धेपायी इथं चिठ्ठ्या आणि खिळे ठोकून जातात. म्हणजे माणूस म्हणून आपण इतरांबरोबर चांगलं वागावं, चांगलं राहावं, हे बेसिक मूलभूत शिक्षण आहे मनुष्य म्हणून जगण्याचं. पण त्या शिक्षणाला सुद्धा कुठंतरी गालबोट लागल्यासारखं दिसतं. कुठंतरी हे शिक्षण आणि अंधश्रद्धा ह्यांची जी काही सरमिसळ झाली आहे त्याचा हा एक प्रकार म्हणता येईल. आपल्यापेक्षा कोणाचं तरी वाईट होऊ दे, कोणाचं तरी वाटोळं होऊ दे, ही भावनाच मुळात इतकी खेददायक आहे. आणि कुठंतरी मांढरगडावर येताना या सगळ्या गोष्टी लोकांना मुबलक प्रमाणात मिळत आहेत आणि ही मुबलकताच या अंधश्रद्धेला आणखीन पोषक ठरतीये का काय असं इकडचं चित्र दिसतंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं वेळोवेळी याविषयी जनजागृती केलेली आहे, याविषयी आवाज उठवलेला आहे, पण त्यांच्याही मर्यादा लक्षात घेता आपण सामान्य नागरिक म्हणून, आपण सामान्य माणसं म्हणून काय करू शकतो. पांढरदेव ट्रस्टनंही या अंधश्रद्धेला कायम विरोध केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे पूर्ण झाड मोकळं केलं होतं. आज पुन्हा एकदा हे झाड अंधश्रद्धेच्या लिंबांनी आणि टाचण्यांनी फुलून गेलेलं आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस शहाणा होतो असं म्हणतात, पण इथं अनेक सुशिक्षितांनीच काही गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं ज्यांनी शिक्षण घेतले किंवा जे शिकलेले आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देवी श्रद्धेनं पावती, अंधश्रद्धेनं पावत नाही. आणि कोणाचं नुकसान म्हणजे जर देवी सगळ्यांचीच आहे आणि ती सगळ्यांचंच कल्याण करणार असेल तर ती कोणा एकाच्या नुकसानाची कारण निश्चित ठरणार नाही. आणि देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला असतो, तो तुमचं कधीही संहार करण्यासाठी नसतो.
किमान शिक्षण घेतलेल्या या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना एवढं जरी समजलं तरी मला वाटते देवीला इथं येण्याचं आणि देवीचं दर्शन घेण्याचं सार्थक ठरेल. प्रगती जाधव पाटील, तरुण भारत डिजिटलसाठी, मांढरदेव.